भारतीय जनता पार्टी उमरेड विधानसभा क्षेत्र के अधिकृत उम्मीदवार सुधीर पारवे, इनकी जनसभा में हजारों की तादाद में नागरिकों ने अपनी उपस्थिति दर्ज करवाई। इस दौरान पूर्व केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी ने मतदाताओं से कांग्रेस को अस्वीकार करने का इंजेक्शन देने का आग्रह किया। दिन की शुरुआत उमरेड में करते हुए ईरानी ने निर्वाचन क्षेत्र के भाजपा उम्मीदवार सुधीर जी पारवे के लिए रैली की। ईरानी ने भाषण में महिलाओं को सशक्त बनाने, किसानों का समर्थन करने, युवाओं को सहायता करने और बुजुर्गों की देखभाल करने के लिए भाजपा की प्रतिबद्धता पर प्रकाश डाला। इतना ही नहीं तो उन्होंने भाजपा की लाड़की बहन योजना की काफी प्रशंसा की। उन्होंने महाराष्ट्र में महिलाओं के लिए 2500 रुपए के वार्षिक लाभ का भी वादा किया। इस दौरान ईरानी ने कांग्रेस पर हमला बोलते हुए कहा कि कांग्रेस को खारिज करने का इंजेक्शन लगाओ और कई बार मतदाताओं से कांग्रेस और उनके भ्रष्ट नेतृत्व को खारिज करने का भी आग्रह किया गया। कुल मिलाकर कहा जाए तो सुधीर पारवे की रैली में हजारों की तादाद में नागरिकों ने उपस्थित रहकर अपना समर्थन सुधीर पारवे को दिया है। जय भवानी। येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय सुधीरभाऊ पारवेजी या प्रचार सभेला मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय आनंदराव पाटील राऊतजी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी संदीप विटकेलवारजी, राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष विधानसभेचे राऊतजी डॉक्टर मेश्रामजी, आमचे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही तालुक्याचे अध्यक्ष, आमच्या महिला आघाडीच्या सर्व महिला भगिनी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मंच, या सभेला ज्या नुकत्याच आता एक 5-10 मिनिटांमध्ये येणार आहे देशाच्या नेत्या स्मृती इराणी ताई आपल्याला संबोधन करणारा येणार आहे। या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे पदाधिकारी,
शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या महिला भगिनी, मित्रांनो, ही निवडणूक या महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात द्यायची त्याची ही निवडणूक आहे. ही महाराष्ट्राची सत्ता येणारे 5 वर्ष या 14 कोटी जनतेची रक्षण करणारी सरकार असली पाहिजे. ही येणारी सरकार नक्कीच महायुतीची सरकार येणार आहे, त्यात कुठेही तीड मात्र शंका नाही. ज्या पद्धतीने मागच्या 2.5 वर्ष या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असेल, या सर्व लोकांनी या 2-2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला, या देशामध्ये 1 नंबरचं राज्य करण्याचं काम केलं. येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा ही सत्ता कोणाच्या हातात द्यायची? ही सत्ता विकास करणाऱ्या लोकांच्या हातात आपल्याला द्यायला पाहिजे. आपण सर्व लोक सुज्ञ आहोत. या उमरेड विधानसभेतील जनता सुज्ञ आहे. त्यांना ठाऊक आहे की विकास कोण करू शकतो. येणारे 5 वर्ष या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मागचे 10 वर्ष सुधीर भाऊ पारवे आमदार, त्याच्यानंतर 5 वर्ष मी आमदारकी भोगली आणि फक्त एकच ध्यास होता, या भागाचा विकास झाला पाहिजे. हे उमरेड निर्वाचन क्षेत्र जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं क्षेत्र झालं पाहिजे. अशा पद्धतीने मागचे 10 वर्ष सुधीर भाऊ, आता मी 5 वर्ष काम केलं आणि मी जे स्वप्न पाहिले आहे, हे स्वप्न काही अपूर्ण आहे की या विधानसभेला 1 नंबरचं विधानसभा या जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे, ते आता सुधीर भाऊच्या रूपानं पूर्ण होणार. जे काही उर्वरित प्रश्न असतील ते प्रश्न सोडवायचे असतील तर ही सत्ता सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसच्या हातात द्यावं लागेल. सन्माननीय या महाराष्ट्राचे नेते शिंदे साहेबांच्या हातात द्यावं लागेल. हे सन्माननीय नेते अजितदादाच्या हातात द्यावे लागेल. आणि मला ठाऊक आहे, मला विश्वास आहे माझ्या या उमरेड विधानसभेच्या जनतेवरती, ज्या लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं, ज्या लोकांनी राजू पारवेला अंगावर घेतलं, एक सर्वसामान्य तरुणाला या भागाचा आमदार केला, त्या जनतेवरती विश्वास आहे की ही सत्ता आता कुणाच्या हातात द्यायची, या विधानसभेची जबाबदारी कुणाच्या हातात द्यायची. आनंदराव पाटील साहेबांनी सांगितलं की काल काही लोक आले आणि उमेदवार प्रचाराच्या करण्यापेक्षा माझा प्रचार जास्त करत होते. होय, मी 6 महिन्या अगोदर माझ्या पदाचा राजीनामा दिला. मी राजीनामा देऊन पद सोडलं, कारण मागचे 1.5 वर्ष सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मला जवळजवळ 1500 कोटी रुपयाचा निधी या विधानसभेसाठी दिला. मी माझी चिंता केली नाही, उद्या राजू पारवेचं काय होईल त्याची चिंता केली नाही, पण या विधानसभेची चिंता केली. जर मी राजीनामा दिला नसता तर या विधानसभेला 1500 कोटी रुपये मिळाले नसते. राजू पारवे स्वतःची चिंता करत नाही, कोण काय बोलते त्याची चिंता पाटील साहेब मी करत नाही. माझा स्वभाव आहे, मी कधी टीका टिप्पणी करत नाही. पण आता मी निवडणूक लढत नाही या पाटील साहेब. मी काल सगळं बघत होतो. त्या उमेदवाराचा प्रचार करण्यापेक्षा, विरोधकाचा प्रचार करण्यापेक्षा राजू पारवे दिसत होता. तो मांडळमध्ये दिसत होता, उमरेडमध्ये दिसत होता. आणि काल तर एक वेगळंच चित्र दिसलं मला. म्हणजे आमचे संजय भाऊ मेश्राम म्हणजे कान पकडी. अरे वयाचं अंतर किती, आपलं वय किती आणि कान पकडी. आता दलित झालो म्हणून काय कान पकडायचे असते का? दलित माणसाचे कान पकडायचे नसते, कारण दलित राजू पारवे होता, अख्ख्याला घाम सोडला, तो तड 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 सामोर जात होता, म्हणून ते खपवत नव्हतं. गर्दी सगळ्यांची कमी केली होती, गर्दी माझी वाढली होती, म्हणून सगळ्याच्या मनात खतखत होती, हा उद्याचा नेता होईल, याला कसं थांबवता येईल. माझी चिंता काही लोक करत, माझी लोक चिंता करतात. अरे मी 5 वर्षामध्ये कुठलाही डाग लावून घेणार, माझी चिंता काय करतात. मी तर छाती ठोकपणे सांगतो, माझं एवढं सही काही असेल, मला बाग करून दाखवा, राजू पारवे आमोर सामोर यायला तयार आहे. तुम्ही माझ्या काल शेपटीवर लॅत द्यायला सुरुवात केली. आता मी जर तुमचे उखाणे पाखाने काढायला लागलो ना तर तुम्हालाही पडताबुडी थोडी होईल, पण राजू पारवे कधी कोणाचे उखाणे पाखाने काढत नाही, कारण त्याच्या रक्तात नाही. काल मी बघत होतो सगळ्यांचं भाषण, म्हणे पोट्टा इकडे तिकडे गेला. आता आमदार आहे, पोट्टा आहे का? माझं वय का पोट्ट्याचं आहे का पाटीलचं? 2 पोरं आहे.
म्हणे पोट्टा इकडे तिकडे गेला. अरे पोट्ट्यानं दाखवून दिलं आपल्या विधानसभेच्या विकासासाठी पोट्ट्यानं राजीनामा दिला. राजीनामा तुमच्यासारखा नाही, राजीनामा दिला तरी पण वावड करतो. इकडे प्रचार याचा, इकडे प्रचार त्याचा. अरे राजू पारवे सोबत गाठ आहे तुमची आता. मला माहित आहे तुमचे काय काय धंदे. आतापर्यंत या विधानसभेमध्ये तुम्हाला तोड देणारा माणूस नव्हता. आता राजू पारवे भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. या तुम्ही सामोर आता बघतोय एकेकाला. अरे तुमच्या 5 वर्षाची कारकीर्द आणि राजू पारवेच्या 2019 ची कारकीर्द, तुम्ही आणलेला निधी आणि राजू पारवेनं आणलेला निधी, सांगा कोणी किती निधी आणला, विकास कशाला म्हणतात हे राजू पारवेनी दाखवून दिलं. म्हणून राजू पारवेनी राजीनामा दिला. दुसरा माणूस असता साधा सरपंच पदाचा राजीनामा देत नाही. पण मला माझी चिंता नव्हती, मला या उमरेड विधानसभा क्षेत्राची चिंता होती. माझ्या उमरेड विधानसभा क्षेत्राला निधी मिळाला पाहिजे, माझं उमरेड विधानसभा क्षेत्र सामोरं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी मी राजीनामा दिला आणि इकडे तिकडे उड्या मारल्या नाही. कारण देवा भाऊ मुळच मी तिकडे गेलो होतो. देवा भाऊने सांगितलं की राजू इकडे आपल्याकडे जमत नाही आहे, तुला तिकडे जावं लागेल, काही दिवसासाठी जा. संदीपला माहिती आहे मी इकडेच होतो भारतीय जनता पार्टीत आणि इकडेच आलो. म्हणून आता काही काँग्रेस मध्ये पाटील साहेब जायचं नाही. ज्या पद्धतीनं तिकडे राहून भरगतचं काम केलं त्याच पद्धतीने येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक निवडणूक त्याच जोमानं लढणार आहे. पण विनंती करतो मित्रांनो, ही निवडणूक या विधानसभेचं भाग्य बदलवणारी निवडणूक आहे. लोक येतील, प्रचार करतील, कोणाकडे विजन काय, कोणी उमरेडचा विकास कसा करणार ते कोणी सांगावं. मला ठाऊक आहे 5 वर्षामध्ये, काल म्हणत होते संजय राव मी तुम्हाला शिकवतो. 5 वर्षामध्ये अभयराव मला काही शिकवलं नाही, मला काही सांगितलं नाही की उमरेडला एवढा निधी द्यावा लागतो, कुईला एवढा निधी द्यावा लागतो, भिवापूरला एवढा निधी द्यावा लागतो. मला एक शब्दही सांगितला नाही. पण एक शब्द सांगितला होता, माझं कॉलेज WCL ला आहे, पाण्याचा ओढ तिकडे जातो, तिकडे दिवाल बनवून द्या. 1 कोटी रुपये दिले, तो निधी पक्काच मागितला होता बैराव. तेवढंच मला सांगितलं की उमरेडच्या विकासाला निधी कुठे द्यायचा. दुसरं एक काम सांगितलं, माझं रिसोर्ट आहे तिथे तलावाचं खोलीकरण झालं पाहिजे, तिथे सुद्धा 1 कोटी मागितला. पण उमरेडच्या विकासासाठी 1ही रुपया मला सांगितला नाही. मी स्वतः हुशार होतो, करोडो रुपयाचा निधी या उमरेडच्या विकासाला आणला. म्हणजे स्वप्न पूर्ण आहे. येणाऱ्या दिवसामध्ये सुधीर भाऊ पारवेच्या रूपानं एक कणखर नेतृत्व आपल्याला लाभणार आहे. जे माझे उर्वरित काम आहे मला माहिती आहे, आमचे वादविवाद अगोदर असतील काही, आता आम्ही एका पक्षात आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात या भागाचा विकास झाला पाहिजे, या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी राजकीय बलिदान दिलं, ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. आणि येणाऱ्या या विधानसभेमध्ये ज्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी घेतली, ज्याची जबाबदारी गडकरी साहेबांनी घेतली, ते स्वप्न पूर्ण करण्याकरता या उमरेडचा आमदार फक्त ना फक्त सुधीर भाऊ पारवे झाला पाहिजे, याची खुणगाठ आपण बांधूया. मित्रांनो, मागचे 2-1.5 वर्ष बघितले, हजारो कोटी रुपयाचा निधी. आंबोऱ्याला 250 कोटी, चिचघाटला 250 कोटी. काही दिवसाअगोदर निवडणूक लागायची होती, एखादं काम जिद्दीनं डोक्यात घेतलं ते पूर्ण करतो. या उमरेडला एक नवीन MIDC झाली पाहिजे, त्याच्यासाठी जवळजवळ 3 वर्ष झटत होतो. मागच्या सरकारमध्ये वारंवार त्यांच्याकडे गेलो पण कुणी ऐकून घेतलं नाही. पण आता एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि उदयजी सामंत त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावरती विश्वास टाकला. 1000 एकराची MIDC या उमरेड कोई भागामध्ये मंजूर झालेली आहे. मित्रांनो, धडपडलो रात्रंदिवस, या उमरेडचा विकास झाला पाहिजे, येणाऱ्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. 1000 एकराची MIDC मंजूर केली. अरे तुम्ही सांगा तुमच्या कारकिर्दीमध्ये काय केलं तुम्ही, आणि मला नाव पोट ठेवता. हा पोट्टा इकडे तिकडे गेला, यायला वाटलंच नाही हा पोट्टा एवढा हुशार आहे म्हणून. पाटील साहेब, हा पोट्टा इकडे तिकडे नाही गेला, हा पोट्टा फक्त विकासासाठी. या पोट्ट्याच्या रक्तामध्ये कधीही बदल नव्हता.
या पोट्ट्यानं स्वतःचा विचार केला असता तर कधी राजीनामा दिला नसता. कोण देते राजीनामा आमदारकीचा? अरे एका क्षणामध्ये राजीनामा दिला. मला गडबड करायची नव्हती, मला लोकांचा विश्वासघात करायचा नव्हता. मला जनतेसाठी, ज्या जनतेने मला सर्वसामान्य माणसाला निवडून दिला त्या लोकांचा विश्वास कधी गमवायचा नसता. होय मी आमदार आहे, नाहीये मला चिंता नाही, पण माझ्या कारकिर्दीमध्ये 2000 कोटी रुपयाचा निधी आणून या विधानसभेला अग्रक्रमानं नेण्याचं काम मी केलं. मित्रांनो, 20 तारीख आपल्याला महत्वाची आहे. ही 20 तारीख याच्यासाठी महत्वाची आहे. विरोधकाकडे कुठेही नियोजन नाही. विरोधक कधी म्हणत नाही की आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं आहे, या उमरेडचा विकास करायचा, हे कोणीच म्हणत नाही. फक्त विकास म्हणतात, विकासाचं नाव घेत नाही. फक्त जातीपातीच्या धर्माच्या नावावरती मत मागताय. फक्त जातीपाती धर्मावरच्या नावाची मत मागताय. कोणी म्हणत नाही की मला उमरेडला डेव्हलपमेंट करायचं आहे. कोणी म्हणत नाही की मला कुहीला डेव्हलपमेंट करायचं आहे. कोणी म्हणत नाही की माझ्या भिवापूरला डेव्हलपमेंट करताय. हा फक्त गोष्टी करायच्या एवढ्याच करताय. मित्रांनो, येणारे आता 8 दिवस 5-6 दिवस निवडणुकीचे बाकी आहे. आपण प्रत्येक जण, प्रत्येक तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते आजपासून येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपल्यासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस आपल्यासाठी मत मागा. सुधीर भाऊ पारवे उद्या आमदार झाले नाही झाले हे महत्वाचं नाही. सुधीर भाऊचा चेहरा सगळ्यांना माहिती आहे, पण या उमरेडच्या विकासासाठी सुधीर भाऊ पारवेला मत देणं ही आपली गरज आहे. आपली सुधीर भाऊ पारवे आमदार होतील त्यात कुठेही शंका नाही, पण उमरेडचं भविष्य घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे मित्रांनो. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हावरती बटन दाबून आपण भरघोस मताने निवडून द्याल एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यहाँ से जय नहीं हुआ है, सिर्फ भाई यहाँ से जय कर रहे हैं. सर्वांना सांगायचं, बोलो भारत माता की. मंच पर विराजमान आदरणीय राजू भाई, आनंदराव जी, भारतीय जनता पार्टी और हमारी युति के सभी सम्मानित नेता, प्रतिनिधि, पदाधिकारी, और आज जिनके लिए आशीर्वाद और सहयोग हम सब इस मंच से बड़ी विनम्रता से मांगने आए, ऐसे हमारे प्रत्याशी आदरणीय सुधीर भाई. मंच से मैं सभी सम्मानित भाइयों को, स्नेही बहनों को प्रणाम करती हूँ. आप सबका वंदन एवं अभिनंदन करती हूँ. ये मेरे लिए गौरव की और संतोष की बात है. मैं एक ऐसे दिन उमरेड लौटी हूं जिस दिन तुलसी पूजन होता है. ये मेरे लिए संतोष की बात विशेष इसलिए है क्योंकि जब सुधीर भाई आप सबको संबोधित कर रहे थे तब उन्होंने बहनों को 15 पार्क गिनाए, सुंदर ब्रिज गिनवाया, मुझे आमंत्रित किया, लेकिन जनता को ये नहीं बताया कि यही स्मृति ईरानी आज से 20 साल पहले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा की ओर से विदर्भ की प्रभारी के नाते जिम्मेदारी में थी. तब उमरेड में ना 15 पार्क थे, ना मार्केट में बिजली थी, रास्ते में खड्डे ज्यादा, रास्ता कम था और ब्रिज की ऐसी कोई व्यवस्था थी नहीं. आज 20 साल बाद मुझे इस बात का संतोष है कि भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने, नेतृत्व ने पूर्ण निष्ठा के साथ जनता की चुनौतियों को समाधान तक पहुंचाया और अब मौका आया है कि यही जनता पोलिंग बूथ पर जाएगी, 20 तारीख को कमल का बटन दबाएगी, अपने और अपनों के कल्याण के लिए सुधीर जी को जिताकर इस पुण्य धरा पर कमल का फूल खिलाएगी. मुझे इस बात का गौरव है कि आज शूरवीरों की इस धरा पर छत्रपति शिवाजी महाराज के आशीर्वाद से समाज में जिसने जननी लक्ष्मी का स्वरूप लिया उसे लाडकी बहन के नाते भारतीय जनता पार्टी ने, युति ने सम्मान दिया. और सुधीर भाई, आपने कोई पुण्य किया होगा कि बहनों को लक्ष्मी के स्वरूप में सरकार की ओर से पूजने की व्यवस्था की अध्यक्षता
आपको दी गई, ये आपका सौभाग्य है, ये महिलाओं का मान है। मेरे ध्यान में आया कि महाराष्ट्र में जैसे ही चुनाव का बिगुल बजा है, तब से लेकर अब तक कांग्रेस पार्टी और उसके सहयोगी दल दो बातों का भ्रम फैला रहे हैं। पहला भ्रम ये कि बहनों को लाडली के नाते पूजने की शुरुआत कांग्रेस ने की। दूसरा भ्रम ये कि जब भारतीय जनता पार्टी के पास पुनः सत्ता आएगी तो क्या पता ये योजना वो चलाएंगे या नहीं चलाएंगे। मैं आज कांग्रेस के नेतृत्व को इस मंच की ओर से विनम्रता लेकिन थोड़ी कठोरता के साथ याद दिलाती हूँ कि साल 2007-8 में ये भारतीय जनता पार्टी का संस्कार है जो हमने राष्ट्रव्यापी एक हुंकार लगाई और समाज को, जनता को बतलाया। मध्य प्रदेश की धरती पर बेटियों को लक्ष्मी के रूप में पूजने की योजना भारतीय जनता पार्टी ने शुरू की। आज सुधीर भाई, आपने तो 70,000 बहनों का संख्या इस मंच से गिनवाया है। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को बड़े ही अभिमान के साथ कहने का प्रभु ने ये मौका दिया है कि पूरे महाराष्ट्र में 2.5 करोड़ बहनों को लाड़की बहन योजना के अंतर्गत सहयोग और सम्मान देने का मौका भारतीय जनता पार्टी को मिला। इसलिए आज कहते हैं कि जब उत्सव हो, जब त्योहार हो, तो घर आकर सबसे पहले घर की लक्ष्मी को प्रणाम करना चाहिए। इस मंच से उमरेठ की लक्ष्मी को प्रणाम करते हुए कहती हूँ, 20 तारीख को पोलिंग बूथ पर जाएं, कमल का बटन दबाएं, सुधीर भाई को जिताएं, भाजपा के साथ सरकार प्रदेश में बनाएं और लाड़की बहन योजना के अंतर्गत बहनें हर साल 25,000 रुपया भाजपा से पाएं। आज तक भारत के इतिहास में ऐसा नहीं कि प्रदेश या देश की तिजोरी से सीधा बैंक के खाते में जनता जनार्दन के पैसा जाए। ये वही विदर्भ है, ये वही महाराष्ट्र है, ये वही गांव है, ये वही इलाके हैं जहां 20 साल पहले हमने शेतकरी की आत्महत्या होते देखा और आज भाजपा के कार्यकर्ता बड़े ही संतोष के साथ कहते हैं ये वही महाराष्ट्र है जहां किसान सम्मान निधि के तहत 12,000 रुपए साल का हमने शेतकरी के बैंक के खाते में पहुंचाया। आज पूरे महाराष्ट्र में लगभग 1 करोड़ 8 लाख शेतकरी बैंक के खाते में 12,000 पाते हैं। आज सभी शेतकरी परिवारों से मेरा निवेदन है, 20 तारीख को पोलिंग बूथ पर जाएं, कमल का बटन दबाएं, सुधीर जी को जिताकर उमरेठ में कमल का फूल खिलाकर महाराष्ट्र में भाजपा के सहयोग से सरकार बनाए और किसान सम्मान निधि में 15,000 रुपए भाजपा की सरकार से पाए। यहाँ जितने मेरे सम्मानित नागरिक बंधु और भगिनी बैठे हैं, मैं आप सबसे पूछना चाहती हूँ, कोरोना के वक्त कितने लोगों ने कोविड का इंजेक्शन लगाया है? थोड़ा हाथ उठाकर संकेत दे दीजिए। लाओ लगा 2 की 3, दादा की 3, 2 3, ताई 3। अब जो हाथ उठाया है उसको दिल पर रखकर कहो, एक इंजेक्शन का लगभग 600 रुपया, 2 लगाया मतलब 1200 रुपया, 3 लगाया मतलब 1800 रुपया। और अगर एक परिवार में 5 लोग हैं तो मतलब गरीब परिवार को लगभग 5,000 रुपया या उससे ज्यादा खर्चा करना पड़ता कि नहीं? सही कह रही हूं? कोरोना के वक्त जब मौत मंडरा रही थी तो क्या गरीब के पास इतना जेब में पैसा था कि वो अपने परिवार को बचाने के लिए 5 से 10,000 रुपया खर्चता? सबने हाथ उठाया ना कोविड का वैक्सीन लगाते वक्त। अब ये बतलाओ, याद है
कि जब कोरोना का वैक्सीन बन रहा था तो नरेंद्र मोदी ने कहा था कि हम हिंदुस्तान में वैक्सीन बनाएंगे और 140 करोड़ हिंदुस्तानियों को भारत में बना वैक्सीन लगाएंगे। याद है? तब कांग्रेस पार्टी ने क्या कहा था? मोदी जी वैक्सीन नहीं है, बोला था ना। मतलब कांग्रेस पार्टी को पता था कि अगर वैक्सीन ना लगे तो गरीब मौत के घाट उतर जाएगा, लेकिन कांग्रेस अपनी राजनीति की रोटियां सेकना चाहती थी और इसीलिए उन्होंने समाज को उकसाया कि आप मोदी की वैक्सीन मत लगाओ। आप में से कितनों को याद है वैक्सीन बनने के बाद नरेंद्र मोदी खुद गए अस्पताल, उन्होंने बांह चढ़ाकर खुद पहली वैक्सीन लगाई और देश के नागरिकों को संदेश दिया वैक्सीन लगाओ और जान बचाओ। याद है? ये वही कांग्रेस के नेता हैं जो गरीब को उकसा रहे थे, कह रहे थे वैक्सीन मत लगाओ, और जब मोदी जी ने वैक्सीन मुफ्त में दी तो पीछे से चुपचाप जाकर इन्हीं नेताओं ने खुद को और अपने परिवार को वैक्सीन लगाई। सही बोल रहे हैं? मतलब जो जनता की जिंदगी से खेल जाए अपनी राजनीति के लिए, ऐसे लोगों पर वोट का क्या विश्वास हो सकता है? इसलिए आज कहने आई हूं कि जिस मोदी ने वैक्सीन बनाई, गरीब की जान बचवाई, वैक्सीन हर गरीब को दिलवाई, आज उस गरीब परिवार से पूछना चाहती हूँ जो हाथ उठाकर मुझे बताया कि वैक्सीन लगाई, वही हाथ दिल पर रखकर कहो, अगर केंद्र में कांग्रेस का नेता प्रधानमंत्री की कुर्सी पर बैठा होता तो क्या गरीब की जान बचती? नहीं बचती ना। तो जिस हाथ को उठाकर कहा कि वैक्सीन लावली है 3 डोज, उसी हाथ से 20 तारीख को पोलिंग बूथ पर जाओ, कमल का बटन दबाओ, सुधीर भाव को जिताओ और कांग्रेस को रिजेक्शन का इंजेक्शन लगाओ। कोरोना के वक्त भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता ने शिष्टबद्ध तरीके से गांव-गांव, घर-घर जाकर मास्क बांटा कि नहीं बांटा? जो गरीब था, जिसको भूख थी, उसके घर राशन पहुंचाया, खाना पहुंचाया कि नहीं पहुंचाया? मुसीबत के वक्त अगर भाजपा के किसी कार्यकर्ता को फोन करो, डॉक्टर पाइजे, दवा पाइजे, किसी ना किसी ने मदद की कि नहीं की ना। मुसीबत के वक्त भारतीय जनता पार्टी खड़ी रही। क्या गरीब को अनाज पहुंचाया कि नहीं पहुंचाया? मुफ्त अनाज पहुंचाया? कितनों को मिला? कितनों को मिला? कितने लोग आए? पक्का? अब वही हाथ दिल पर रखकर कहो, अगर केंद्र में कांग्रेस की सरकार होती, अगर मोदी पंतप्रधान नहीं होते तो क्या गरीब को अनाज मुफ्त में मिलता? नहीं मिलता ना। तो जो हाथ उठाया है उसी हाथ से 20 तारीख को पोलिंग बूथ पर जाओ, कमल का बटन दबाओ, सुधीर भाव को जिताओ और कांग्रेस को रिजेक्शन का इंजेक्शन। तो 20 तारीख को कहाँ जाओ? कौन सा बूथ? पोलिंग बूथ ना। और कौन सा बटन? काय? कौन सा? अरे काय काय अडू कशाला बोलतोय? काय कॅन्डिडेटचं नाव काय? सुधीर का? सुधीर पक्का ना। तो 20 तारीख को पोलिंग बूथ पर जाओ, कमल का बटन दबाओ, सुधीर भाव को जिताओ, कमल खिलाओ और कांग्रेस को रिजेक्शन का इंजेक्शन। अरे बाप रे, क्या उम्र है रे तेरी? इसको भी रिजेक्शन का इंजेक्शन लगाना है, लेकिन उम्र शायद 10 की दिखती है। अभी इसको 8 साल और है मंच पे आकर कोई भाषण देने की। लेकिन आज एक माँ अपनी बेटी को लेकर, सुधीर भाव आपका भाषण सुनने आई है, आपका समर्थन करने आई है। महाराष्ट्र में हमने वो दिन भी देखे जब माताओं ने अपने बच्चों को गले से लगाया और न्याय नहीं पाया। आज मुझे इस बात का अभिमान है
कि माँ अपने बच्चे का अगर उज्जवल भविष्य देखती है तो वो भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में देखती है। लाड़की बहन योजना तो शुरुआत नहीं है, शुरुआत तब हुई जब नरेंद्र मोदी ने कहा महिला का सम्मान करना है तो कम से कम गरीब महिला के लिए अलग से शौचालय बनाओ। बनाया कि नहीं बनाया? लाड़की बहना योजना शुरुआत नहीं है, शुरुआत तो मोदी ने तब की जब कहा कि गरीब को बैंक का खाता खोल कर दो। यहाँ कितने वरिष्ठ नागरिक बैठे हैं जिन्होंने ऐसा वक्त भी देखा है कि गरीब के मुंह पर बैंक का मैनेजर दरवाजा बंद कर देता था, गरीब को कभी बैंक में जगह नहीं मिलती थी। ये तो मोदी जब पंतप्रधान बने तो बैंक हाथ जोड़कर गरीब के घर पर जाकर दस्तक देने लगा कि अकाउंट खोलो। पंतप्रधानचे आदेश है, किया कि नहीं किया? अकाउंट खोला कि नहीं खोला? खोला ना। और उससे पैसा आया कि नहीं आया? आया। जब मोदी ने देश की तिजोरी से गरीब के खाते में पैसा भेजा तब पूछा तुम्हारा नाम क्या, तुम्हारा धर्म क्या, तुम्हारी जाति क्या, किसको वोट दिया? पूछा नहीं। जब मोदी ने वैक्सीन दी तब पूछा तुम्हारा नाम क्या, तुम्हारी जाति क्या, तुम्हारा धर्म क्या, किसको वोट दिया? पूछा। अरे जब मोदी ने पक्षपात नहीं किया तो आप वोट देते हुए पक्षपात क्यों करेंगे? 20 तारीख को पोलिंग बूथ पर जाओ, सुधीर भाव के लिए कमल का बटन दबाओ और अपनों के भविष्य के लिए भारतीय जनता पार्टी के नेतृत्व वाली महाराष्ट्र में सरकार बनाओ। आज इस मंच से आप सबको संबोधित करने से पहले शिरपुर थी, वहां एक पत्रकार बंधु ने मुझसे पूछा कि कुछ दिन पहले कांग्रेस के कुछ नेता देश भर से महाराष्ट्र आए और उन्होंने महाराष्ट्र की जनता को गुमराह करने के लिए पत्रकार परिषद में कई झूठ बोले। आज हम डंके की चोट पर कहते हैं कि आप कमल का फूल खिलाएंगे, भाजपा के नेतृत्व वाली सरकार बनाएंगे तो बहनें 25,000 रुपए लाड़की बहन योजना में पाएंगे। आप कमल का बटन दबाएंगे, शेतकरी भाई महाराष्ट्र में भाजपा की सरकार बनाएंगे, किसान सम्मान निधि में 15,000 रुपए पाएंगे। आप कमल का बटन दबाएंगे तो नौजवान साथी 10 लाख नौजवान भाजपा की सरकार के अंतर्गत 10,000 का मंथली स्टाइपेंड, और सुधीर भाव आपने MIDC की बात करी, 25 लाख नई नौकरियों के सृजन का संकल्प भाजपा ने लिया है। और कांग्रेस के नेता ने क्या कहा है? आज दादा यहाँ पर मंच पर पानी की बात कर रहे हैं। उमरेठ का, विदर्भ का, महाराष्ट्र का संस्कार है कि गरीब को अगर भूख लगती हो, अपने पास अगर एक भी रोटी हो तो अपन बांट के खाते हैं। किसी को प्यास लगती हो, अपने पास आधा कप पानी भी हो तो अपन पहले उसको देते हैं कि अपनी प्यास बुझाओ। जानते हैं हिमाचल प्रदेश में कांग्रेस की सरकार है, जानते हैं ना? वहां पर CID ने एक नया करतब किया। कांग्रेस का नेता किसी दफ्तर में गया, उसके साथ उसका कोई गरीब सिक्योरिटी वाला था। सिक्योरिटी वाले को लगी भूख तो उसने कहा मला काही तरी खायचं है, तो ऑफिस वाले ने उठा के समोसा सिक्योरिटी वाले को दे दिया। अब दिन रात ड्यूटी करने वाला सिक्योरिटी का ऑफिसर, भूख लगी थी, समोसा खाया। महाराष्ट्र में आज आपको सुन के आश्चर्य होगा, हिमाचल प्रदेश के कांग्रेस के नेता ने, सिक्योरिटी वाले ने समोसा क्यों खाया, उसके ऊपर CID की कार्रवाई कर दी। हाँ दादा, आपको हंसी आ रही है, मुझे इस बात का दुख है तब CID नहीं बिठाई जब कांग्रेस के नेता जनता की तिजोरी को लूट रहे थे, तब CID लगाई जब गरीब नौकरी पर भूखा था और उसने नेता का एक, कांग्रेसी का एक समोसा खा लिया। जो गरीब एक चीज खा ले उसके ऊपर केस कर देता है, ऐसे पार्टी को क्या वोट कर सकती है जनता? पुलिस पे पुलिस लगा दी, क्यों? क्योंकि पुलिस वाले ने एक समोसा मांग दिया। आज आपको कहने आई हूं, कर्नाटक में भी माया जाल बिछाया था।
दलित परिवारों के मध्य में जाकर कहा था पैसा देंगे बहनों को। पता है क्या किया? 10,000 करोड़ रुपया जो दलित और आदिवासी परिवार का था वो पैसा लेकर कांग्रेस की सरकार ने दाएं बाएं कर दिया। आज दलित और आदिवासी परिवार उस पैसे को, उस अधिकार को कर्नाटक में तरसते हैं जहां कांग्रेस ने सरकार बनाई। क्या किया? सत्ता मिली इंडिया अलायंस को, उन्होंने जम्मू कश्मीर में धारा 370 पुनः लगेगी ऐसा विधानसभा में प्रस्ताव पारित कर दिया। आज आपको बतलाना चाहती हूँ, धारा 370 अगर पुनः जम्मू कश्मीर में लगेगी तो कांग्रेस की मंशा क्या है? दलित, आदिवासी, पिछड़ा समाज का जितना भी आरक्षण है वो कांग्रेस और उसके सहयोगी जम्मू कश्मीर से छीनना चाहते हैं। कर्नाटक में दलित, आदिवासी, पिछड़े का जितना पैसा है वो कांग्रेस वाले पहले से ही डाइवर्ट कर चुके हैं। इसलिए आज आपको आगाह करने आई हूं कि ये चुनाव मात्र सुधीर भाव का चुनाव नहीं है, आपके अधिकारों के संरक्षण का चुनाव है। एक भी वोट गलती से कांग्रेस के पास ना जाए। 20 तारीख को पोलिंग बूथ पर आकर कमल का बटन दबाएं, सुधीर भाव को जिताएं और भाजपा के नेतृत्व वाली सरकार बनाएं। आज यही निवेदन लेकर आपके मध्य में आई हूं। मुझे इस बात का विश्वास है कि एक तरफ सुधीर पारवे है और दूसरी तरफ राजू भाई पारवे। सुधीर भाई, मैदान आपके लिए खाली है। पूरी की पूरी उमरेड की क्षमता एक ही मंच पर बैठी। अब चूंकि पूरी की पूरी उमरेड की सत्ता और पूरी की पूरी उमरेड की क्षमता एक ही मंच पर बैठी है, तो आज मैं आपको इस कार्यक्रम में आपका प्रचार करने नहीं, जनता की ओर से आपकी जीत का अभिनंदन देने आई हूँ। आप 20 तारीख को जनता का सहयोग पाएं, वरना मुझे शिरपुर से, धुले से यहाँ पहुंचने में टाइम लगा। जनता आपके लिए बैठी, मैं तो सिर्फ माध्यम हूँ। जनता की ओर से आज आपका अभिनंदन करती हूँ। जीत आपकी हो ऐसा प्रभु से प्रार्थना करके आपको जनता की ओर से आशीर्वाद देती हूँ। इस विश्वास के साथ 20 तारीख को भारतीय घटनेचे शिल्पकार परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना अर्पित करतो। स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्री अहिल्याबाई होळकर, मा जिजाऊ यांना वंदन करतो। आज 20 तारखेला हो घातलेल्या उमरेड विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या जाहीर सभेला संबोधन करण्याकरता आपल्यामध्ये थोडा उशीर झाला, पण फार लांबून आल्या, त्यांच्या विमान येण्यामध्ये थोडा विलंब झाला, पण आपल्यामध्ये विराजमान माजी केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आदरणीय स्मृती इराणीताई, व्यासपीठावरती उपस्थित या भागाचे माजी आमदार, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय राजूजी पारवे, या सभेला प्रामुख्याने या उमरेड विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे संयोजक, भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय आनंदरावजी राऊसे, सन्माननीय डॉक्टर श्रीजी मेश्राम साहेब, सन्माननीय आमचे श्यामबाबू दुबे साहेब, सन्माननीय आमचे संदीपजी इटकेलवर साहेब, सन्माननीय आमचे पुंडलिकजी राऊत साहेब, सन्माननीय आमचे खंडेलवार साहेब, आमच्या या नगरीच्या माजी नगराध्यक्षा भदोरिया मॅडम, सन्माननीय रुपचंदजी कडू, सन्माननीय दिलीपजी सोनटक्के, सन्माननीय बाबासाहेब तितीरमाने, सन्माननीय आमचे भागेश्वरजी पेंटर साहेब, व्यासपीठावरती उपस्थित इटकेलवार साहेबापासून तर तिकडे मोहोड साहेबापासून तर मोगे साहेबापासून संपूर्ण व्यासपीठावर असलेले मान्यवर मंडळी, बऱ्याच वेळपासून बसलेले आमच्या माता भगिनी, महिला भगिनी, पुरुष बांधव आणि गावातील संपूर्ण प्रतिष्ठित नागरिक मित्रांनो, ही निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण घडीवरती होते आहे। लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात एक प्रचंड ताकदवान, शक्तिशाली, सामर्थ्यवान, विकासाची गंगा वाहून नेणारं सरकार विराजमान झालेलं आहे।
आणि त्यानंतर आता महाराष्ट्राच्या निवडणुका होत्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुका होत असताना या विधानसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे आपलं सरकार आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, माननीय नितीनजी गडकरी साहेबांचा हात मोठ्या प्रमाणात आहे, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनचं सरकार खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आणि हे काम करत असताना बऱ्याच अशा मोठ्या योजना त्या मागासवर्गीयांसाठी असेल, आदिवासीसाठी असेल, ओबीसी साठी असेल, 12 बलुतेदारासाठी असेल, तर आमच्या महिलांच्या विकासाकरता असेल, युवांच्या विकासाकरता असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या विकासाकरता असेल, व्यापारी बंधू करता असेल, समाजामध्ये राहणाऱ्या तळागाळातील जनतेच्या कल्याणाकरता खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्राचं सरकार काम करते आहे. मी 2009 ते 2019 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आमदार होतो आणि 2019ला पण मला भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास टाकत मला उमेदवारी दिली होती, परंतु थोड्या मताने माझा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने कार्य करत राहिलं पाहिजे. यश आलं म्हणून लाजून जायचं नाही, अपयश आलं म्हणून लाजून जायचं नाही. सातत्याने 2019 ते 2024 एक या समाजातला एक अभ्यासक कार्यकर्ता म्हणून, एक साध्या सेवा सहकारीच्या त्या निवडणुकीपासून, बँक प्रतिनिधीपासून, बाजार समितीचा उपसभापती म्हणून शेतकऱ्याच्या अडचणी या इत्यंभूत मला माहित असल्यामुळे सातत्याने या शेतकऱ्याच्या विषयी संघर्ष करण्याची भूमिका मी पार पाडलेली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना ग्रामीण भागामध्ये नाल्याची कामं कोणती आहे, रस्त्याची कामं कोणती आहे, पांढर रस्त्याची कामं कोणती आहे, इलेक्ट्रिक सिटीची दिवाबत्तीची कामं कोणती आहे, या आपल्या सामान्य नागरिकांना काय अडचणी आहे, गावामध्ये शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळतं का, गावामध्ये शाळा व्यवस्थित आहे का, दिवाबत्तीची सोय बरोबर आहे का, याच्यामध्ये वर इतंभूत माहिती ठेवण्याचं काम, त्याला जनतेला न्याय देण्याची भूमिका सातत्याने करत राहिलो. आणि त्यानंतर काम करत असताना पक्ष संघटनेमध्ये दिदी विविध राज्याचा प्रभारी म्हणून छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, तिकडे एमपी मध्ये असेल, बडोद्यामध्ये, गुजरात मध्ये पण त्या ठिकाणी मला येण्याचा प्रभारी म्हणून योग आला. पक्षाने दिलेला आदेश सर आखो पे ठेवत खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी काम करण्याची मानसिकता असलेला कार्यकर्ता असल्यामुळं पक्षनिष्ठेच्या आधारावरती पुन्हा चौथ्यांना भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्र स्तरावरचे असेल, राज्य स्तरावरती असतील, आमच्या जिल्हा स्तरावरचे नेते, आमच्या विधानसभा क्षेत्रातल्या नेत्यांचं मी आभार मानेन की पुन्हा चौथ्यांना माझ्यावरती विश्वास टाकला. या ठिकाणी हे करत असताना या मतदारसंघामध्ये 10 वर्ष ज्या उमरेडमध्ये आपण ही सभा घेतोय, या उमरेडचा कायापालट झालं पाहिजे याच्या करता या ठिकाणी MIDC आहे मॅडम, या ताई या ठिकाणी MIDC आहे. या MIDC मध्ये कोणती MIDC असेल त्या ठिकाणी उद्योग जर आले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम झालं मिळालं पाहिजे असेल तर कनेक्टिव्हिटी पाहिजे. आणि ती कनेक्टिव्हिटी 7 ठिकाणी नागपूर कडून येणारा रस्ता हा मेजर स्टेट हायवे होता. आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्याला नॅशनल हायवे करत या उमरेड मध्ये नागपूर ते उमरेड पोटातलं पाणी हलणार नाही याकरता नॅशनल हायवे आणि त्याला उमरेडच्या MIDC ला जोडण्याचं काम केलं. दुसरीकडे उमरेड ते बुट्टीबुरी तो रस्ता नॅशनल हायवे याला जोडण्याचं काम झालं. तिसरीकडे इथून निघालो या MIDC पासून ते एकदम जाग पर्यंत हा एकदम पोटातलं पाणी हलत नाही असा रस्ता आहे, त्यालाही आता आपण एक्सपान्शन करतोय. चौथा रस्ता इथून निघालो BC चिमूर वडोरा याला जोडण्याचं काम, सिमेंट रस्त्याचं काम. 5वा इकडून रस्ता इकडून या निघालो तर इकडे याच्याकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे जाणारा रस्ता. 6वा रस्ता इथून निघाला बोरीकडनं ते एकदम भंडारा जोडणारा रस्ता आणि तिथून निघाल्यानंतर आता तारण्यावरून मांडळवरून असा पूल केलाय की एकदम लाखनी. आणि इथून निघाल्यानंतर आता सिमेंट रस्त्याच्या कामाचा सर्वे चालू आहे. इथून निघाल्यानंतर गावसूतून आपतो मांड कुई वडोदरा एकदम नॅशनल हायवे. अरे बाबा MIDC कशी डेव्हलप होणार, ज्याला अभ्यास असेल, अभ्यासाच्या आधारावरती
या भागाचा कायापालट झाला पाहिजे याच्याकरता सातत्याने काम करून पूर्ण गोष्टी पुराव्यासहित सांगण्याचं काम करणारा कार्यकर्ता सुधीर पारवे आहे. कोणी जर म्हणत असेल की या व्यासपीठावरती डिबेट करण्याकरता हा सुधीर पारवे तुमच्यातला सेवक कधी तयार आहे, त्यामुळं काही काळजी करू नका. अभ्यासाच्या आधारावरती जनतेला काय काय पाहिजे, जनतेच्या अडचणी काय, जनतेच्या नीड्स काय, त्या लक्षात घे. त्यांना खऱ्या अर्थाने पुढे नेण्याकरता, या मतदारसंघाला पुढे नेण्याकरता काही हुकुमशाहीचं राजकारण न करता सौजन्यपूर्ण वागणूक देत, सगळ्याच्या समाजाच्या तळागाळातील जनतेला सन्मानाने वागणूक देण्याचं काम. कधी एक माणूस नसेल, एक माणूस दाखवा. या माझ्या 15, 20, 25 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्यांच्या ज्यांच्या आधारावरती आपण झालो, लोकप्रतिनिधी सन्मान देण्याचं काम जनतेने केलं आहे. म्हणून जनतेचा आदर हा सातत्याने सुधीर पारवेंनी मागच्या कालखंडात केलाय, आताही करतोय, पुढच्याही कालखंडात करणार आहे. कोणाची मान या उमरेड विधानसभा क्षेत्रात जनतेची कधी खाली झुकू देणार नाही, कधी कोणाचा अपमान होऊ देणार नाही. या विधानसभा क्षेत्राला डौलाने या महाराष्ट्रामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये अग्र क्रमांकाने ज्या ज्या सेगमेंट वरती काम करता येईल ते काम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा आपल्याला विश्वास आहे, हा मलाही विश्वास आहे. माझ्याही मनगटात तेवढी ताकद आहे, तेवढा अभ्यास आहे. मित्रांनो, या ठिकाणी काम करत असताना आंबोऱ्याचा जो पूल आहे, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं खऱ्या अर्थाने नेतृत्व या ठिकाणी मिळाल्यामुळं सेंटर रोड फंडाव CRF मधून पूर्ण असता ताई पूर्ण रस्ता एक पूल असा आहे अख्ख्या महाराष्ट्रात नाहीये. जो आपण सिलिंगचा पूल पाहता मुंबईला, तशाच पद्धतीने केबलचा पूल या ठिकाणी आहे, परंतु याला पाथवे आहे, लिफ्ट आहे, लिफ्ट वरून वरती गॅलरी आहे आणि गॅलरी वरून जाऊन आपल्याला चहा पिता येईल. मैं आपको दीदी इसके लिए यहाँ पे आज या निमंत्रित देता हूँ. अभी ये चुनाव का दौर है, आगे में आने वाले दिनों में आप ये चुनाव खत्म होने के बाद में हमारे मतदार संघ में आइए और हम वो पुल के ऊपर, ब्रिज के ऊपर वो गैलरी है, उसके ऊपर आपको चाय पिलाएंगे. ऐसा नजारा दिखता है कि गोवा जहां दिखता, गोवा का थीम ये हमारे मतदार संघ में हमने निर्माण किया है. ये हम आपको ऐसा झूठा ये बात नहीं करते हैं, पूरे ताकत के साथ हमने किया है, वो आश्वस्त करते हैं. म्हणून तुम्हाला सांगतो, आपण त्याच्यानंतर आपला मराठी येते, पुन्हा आपण तिसरा हिंदी यायला पाहिजे. मराठी चांगली येते ताईला, म्हणून मी मराठीतच बोलतो. त्यांनी मगाशी सांगितलं साज भी कवी भाऊ याच्यामध्ये होत्याच, त्या मराठीतच त्यांचं मुंबईला हेच नसल्यामुळं. म्हणून या ठिकाणी एवढंच सांगेल की या मतदारसंघामध्ये या शहराचा विकास करण्याकरता 15 प्रकारचे गार्डन, असे गार्डन आहे की आमच्या माता भगिनीला स्वच्छ आणि शुद्ध हवा देण्याचं काम, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम या ठिकाणी आम्ही या उमरेडमध्ये केलेलं आहे. एकीकडे रस्त्याचं काम असेल, दुसरीकडे पूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचं काम त्या कालखंडात मी आमदार असताना या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुरस्कार प्राप्त नगर परिषद त्या कालखंडात भदौरिया मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपण केलेला आहे. असे विविध कार्यक्रम. आता लाडक्या बहिणीचा उल्लेख केला, लाडक्या बहिणीचा उल्लेख केला. मी आमदार नसताना माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी उपकार मानेन. मी आमदार नसताना या लाडक्या बहिणीला कोण न्याय देऊ शकतो, जो कोण प्रॅक्टिकल काम करू शकतो, हाताने एखाद्या वेळेस काम करायचं, एखादी अर्ज लिहायचा असेल तर कोण करू शकतो. आमचे नेता सांगतात, नेता झाल्यानंतर नेत्यातला कार्यकर्ता मरू देता कामा नये. म्हणून मला कुठे लाज वाटत नाही. एखाद्या व्यक्तीने एखादी अर्ज लिहून मागितला असेल, माझ्या माता भगिनीचं एखादं आधार शेडिंग झालं नसेल तर तिचं आधार शेडिंग करून तिच्या खात्यामध्ये सन्मानाने या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पैसे कसे जातील. त्या ठिकाणी एखाद्याला अर्ज लिहून देत असताना कुठेही शरम वाटता कामा नये, कार्यकर्त्यांनी लाजता कामा नये, नेत्यांनी लाजता कामा नये. नेता झाला कुठून तर नेता या कार्यकर्त्याच्या भरोशावर हा नेता होतो. म्हणून ग्राउंड सोडता कामा नये. 5 वर्षानंतर निवडणूक आल्यानंतर जनतेच्या आधारात मध्ये जावं लागतं.
म्हणून जनतेच्या आधारात मध्ये सातत्याने जर राहिला तर त्याला कुठली शरम वाटत नाही, कुठलाही कमीपणा वाटत नाही. आणि हा सुधीर पारवे कमीपणा वाटून घेणारा कार्यकर्ता मोगे साहेब. आपल्याला माहित आहे इन्शुरन्स सेक्टर मध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे. ताई 1991 पासून माझी एजन्सी होती, मोगेजी माझे मागे बसलेला आहे. केंद्र सरकारच्या आधारावर अटल बिहारी वाजपेयी साहेब होते. जनश्री नावाची पॉलिसी गेली होती शिक्षण सहयोग निधीमध्ये, त्यावेळेस हजारो कोटी निर्माण केले होते. आमदार व्हायच्या आधी या उमरेड विधानसभा क्षेत्रातल्या आमच्या 9वा वर्ग ते 12 वर्ग शिकणाऱ्या मुलांना लाखो रुपये करोडो रुपये त्यांच्या घरी पोहोचवून त्यांच्या शिक्षणाकरता, चांगले पुस्तक मिळण्याकरता, चांगली विद्वत्ता त्यांना आली पाहिजे याकरता सन्मानाने मदत करणारा कार्यकर्ता आहे. खालन काम करण्याची मानसिकता माझी आहे. मी या ठिकाणी अजून सांगतो की नागपूर जिल्ह्यामध्ये नामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये इथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय झालेलं आहे. जर या ठिकाणी कोणाला विचारलं, कोणतेही लॉचे विद्यार्थी असतील, लॉचे लोक असतील, काही आमचे राजकीय लोक LLB चे आणि लॉचे विद्यार्थी राहिले, लॉचे मंत्री राहिले, विधी खातं त्यांच्याकडे झालं. मी या ठिकाणी सांगतो या उमरेडच्या वासियांना की वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय कसं आणावं लागतं, त्याची प्रोसेस काय. तर माझा दावा आहे की या ठिकाणी चांगल्याला सांगू शकणार नाही, कारण की त्यांनी ती फाईल मूव्ह केली नाही. 7 वर्ष आधी या ठिकाणी मी आमदार असताना देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये मोठे मोठे मंत्री झाले. 20-25 वर्ष मंत्री राहिले, पण एकाही विधानसभा क्षेत्रामध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणता आला नाही. फक्त केवळ उमरेड मध्ये पहिल्यांदा आणून या ठिकाणच्या ज्या केसेस नागपूरला होत्या त्या सगळ्या केसेस माझ्या उमरेडला आणता आल्या. उमरेड, भिवापूर, कुईच्या जनतेला आमच्या उमरेड मध्ये या ठिकाणी न्यायालयानं त्याला एक फार मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता वास्तू त्या ठिकाणी उभ्या झाल्या. ही संघर्ष आणि अभ्यासाची गोष्ट आहे. महाराष्ट्र गोरमध्ये भिवापूरला आमचे मागासवर्गीय बांधव आहेत, मागासवर्गीय मतदारसंघ आहे, अनुसूचित जाती करता राखीव आहे. परंतु दर्जेदार पुनर्वसन मागासवर्गीयाच्या विकासाकरता राज्य सरकारकडे 20 कोटी असताना एका उमरेड मध्ये 11 भिवापूरला उमरेड विधानसभेत भिवापूरला 11 कोटी आणण्याचा विक्रम त्या ठिकाणी मागासवर्गीयाच्या कल्याणाकरता काम करण्याची मानसिकता या सुधीर पारवेची आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्या अभ्यासाच्या आधारावरती त्याही ठिकाणी मागासवर्गीय बांधवांच्या विकासाकरता काम करण्याची माझी मानसिकता आहे. मी केलेलं आहे ते प्रॅक्टिकल काम करणारा व्यक्ती आहे. त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला आपण प्रचंड पैसे दिले, आपण मागासवर्गीयाच्या कल्याणाकरता करतोय. हे छोटे छोटे आता ढक्कलटेनेवर आहे, त्यांना लगेच निवडणूक झाल्याबरोबर 300 ढक्कलटेने हे खाली भाजीपालेवर बसतात ना, गागरा हे ते. हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कोणी आमचा खाली बसणारा, आमचा गरीब माणूस, आमची माता भगिनी भाजीपाला विकत असेल, कुठले छोटे मोठे उद्योग असेल तर समाज कल्याणच्या आधारावरती, या सरकारच्या आधारावरती मोफत मध्ये त्यांची योजना मी सगळी फाईल केलेली आहे. लगेच झाल्याबरोबर त्यांच्या खात्यात त्यांच्याकडे ते सुपूर्द करणार आहे. तीर्थदर्शनामध्ये योजना काढली. या विधानसभा क्षेत्रातल्या 800 लोकांना एक पूर्ण ट्रेन अयोध्याचं दर्शन करण्याकरता त्या ठिकाणी 30,000पर्यंत मर्यादा होती. 800 लोकांना या निवडणुकीच्या आधी तीर्थदर्शन पाठवण्याचं काम त्यांचे पूर्ण फॉर्म भरत या सुधीर पारवेनी प्रॅक्टिकल काम करत तीर्थदर्शनाची सोय कोणाच्या डोक्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही. वयोवृद्ध व्यक्ती होते, ते काम आम्ही एका ठिकाणी करतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी वयसुरीच्या माध्यमातून 4000 अर्ज भरून टाकले. आता आगामी काळामध्ये ही निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागली म्हणून नाही तर त्याच्या आधीच सगळ्याच्या कल्याणाकरता 3-3 हजार रुपयाची योजना आम्ही त्याचे 4000 फॉर्म सबमिट केलेले आहे. झाल्यानंतर त्या सगळ्यांच्या घरी ज्या वयोवृद्ध व्यक्ती आहे, 65 वर्षाच्या वरती, त्यांना आम्ही सगळ्या सुखसुविधा प्रोव्हाइड करतो. एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल
तर तो आपल्या वडिलाला एखाद्या वेळेस त्याला संडासला जायचं असेल, त्याला वागता येत नाही, त्याला कमोडची चेअर त्या ठिकाणी भेटली पाहिजे, त्याला आधार भेटला पाहिजे, त्यासाठी काठी भेटली पाहिजे, तो आधार देण्याचं काम या ठिकाणी आगामी काळामध्ये हा सुधीर पारवे तुमच्या करता करून, या सामान्य गरीब माणसा करता करून त्याचा सन्मान आणि घरी त्या ठिकाणी त्याच्या मुलाला असेल, सुनेला असेल, त्यालाही व्यवस्था त्या ठिकाणी होईल आणि आपल्या म्हाताऱ्या मंडळीचा आदर होईल. सगळे काही भेटतात, आई वडील भेटत नाही, पैसा मिळेल, परंतु किराणा दुकानात गेलं आनंद द्या तो भेटत नाही. परंतु या ठिकाणी या वयोवृद्धांची सेवा ही खऱ्या अर्थाने मोठी सेवा आहे, परमेश्वरी सेवा आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही काम करतोय. सगळीकडे रस्त्याचं जाळं विणायचं आहे, आगामी काळामध्ये पांढर रस्त्याला प्राधान्य द्यायचं आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजना व्यवस्थित झाल्या पाहिजे, तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे. याकरता आगामी काळामध्ये उमरेड आणि कुही या ठिकाणी दिल्ली कॉरिडॉरची निर्मिती झालेली आहे. त्या दिल्ली कॉरिडॉर मध्ये नवीन युनिट आणत त्या ठिकाणी कंपन्या आमच्या सरकारच्या आधारावर, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या आधारावर, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आधारावर, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या आधारावरती नवीन त्या ठिकाणी दिल्ली कॉरिडॉरची निर्मिती उमरेड तालुका आणि कुई तालुका करत तिथल्या दोन्ही तालुक्याला, त्या दोन्ही तालुक्यामध्ये असलेल्या तरुणांच्या हाताला काम, रोजगार कसा मिळेल हा आमचा अग्रक्रम आगामी काळामध्ये आहे. तो आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प करतोय. कुई तालुक्यामध्ये आंबोऱ्याचं पर्यटन स्थळ आहे, एकीकडे पर्यटन स्थळ आंबोरा आहे, दुसरीकडे करंडला अभयारण्य आहे. या दोन्ही याचा संगम करत आगामी काळामध्ये नवीन नवीन युनिट पर्यटनाचे डेव्हलप कसे करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. तरुणांच्या हाताला काम देणार आहे. या उमरेड विधानसभा क्षेत्राच्या इतिहासामध्ये एकाही आमदाराला ब वर्ग तीर्थक्षेत्र या उमरेड विधानसभा क्षेत्रात करता आलं नाही. एकमेव आमदार सुधीर पारवे आहे की उमरेड मध्ये आंबोरा असेल, भिवापूरला भीमादेवी असेल, मुचेपारचं देवस्थान असेल, आणि आता आमचा आमदार असताना आमचा दिलीप सोनटके या ठिकाणी आहे, त्याच्या गावचं नागोबा देवस्थान असेल. हे पूर्ण तीर्थक्षेत्र ब वर्ग तीर्थक्षेत्र घरात कायमस्वरूपी या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन पर्यटनाच्या व्यवस्था कशा करता येईल, नागरी सुविधा कशा करता येईल हा प्रयत्न आगामी काळामध्ये करणार आहे. मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी आपण सांगणार त्याला अग्रक्रम देणार, कधी कोणाचा अपमान होऊ देणार नाही. माझी विनंती आपणास आहे की मी जमिनीवरचा कार्यकर्ता या उमरेड मध्ये सकाळी 6 वाजतापासून फिरायला येतो, पायी 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 तुम्हाला पण भेटतो का नाही कावडे साहेब, बरोबर आहे का नाही? या उमरेड मध्ये फिरतो, या ठिकाणी या बाजूला चहा पितो सकाळी. अरे चहा पिताना सांगा, झोपताना सांगा, कुठल्याही सांगा, कोणाची धमक असेल तर अर्ध्या रात्री 1 वाजता 2 वाजता फोन लावा. हा सुधीर पारवे फोन उचलला नाही तर त्याची शागिर्दी करून देईल. हा 100% अडचणीमध्ये रात्रंदिवस एक करत तुमच्या कामाला आल्याशिवाय नाही एवढं अभिवचन या ठिकाणी देतो. आणि विनंती करतो की 20 तारीख या मतदारसंघाचा कायापालट करण्याची एक योग्य संधी आपल्याला आहे. आणि त्याकरता मी आपल्याला या 20 तारखेला होगडल्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मताचं कर्ज मागतोय. एकेकाचं कर्ज, ज्या ज्या गोष्टी अडचणी देतील त्या कर्जाचे आपण देणार. त्या कर्जाची परतफेड आगामी काळामध्ये या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून आपण निर्वाचित करणार. सगळ्याचा सन्मान करत सोडण्याची भूमिका केल्याशिवाय राहणार नाही हे अभिवचन आपल्याला देतो. आणि एवढी विनंती करतो, जे जे माझे बांधव या ठिकाणी या सभेमध्ये ऐकत आहे त्यांना विनंती करतो की आता आपण सुधीर पारवे आहात, म्हणून आपण स्वतःला सुधीर पारवे समजत जिथे जिथे आपल्याला कसं मदत करता येईल, मोहल्ल्यामध्ये असेल, वार्डात असेल, आपल्या माता भगिनीत असेल, ज्येष्ठ नागरिकात असेल, गावात असेल, बुथावरती असेल, तिथे तिथे आपण महायुतीचा उमेदवार म्हणून कमळ या चिन्हाचं बटन दाबण्याकरता आपण सगळ्यांनी खुनगाड बना, संकल्प करा आणि प्रचंड मताधिक्याने या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मताधिक्याने या उमरेडचा इतिहास रचावं एवढी विनंती करतो. आणि अधिक न बोलता मला या ठिकाणी निर्वाचित करावं एवढी विनंती करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. ये दिवाली होगी आपके लिए और भी खास, क्योंकि नागपुर में लग चुका है सबसे बड़ा सर्कस
बिंगो सर्कस, वह भी आपके शहर में। आपने सर्कस तो बहुत देखे होंगे, लेकिन इस सर्कस में आपको मिलेंगे एक से बढ़कर एक नए करतब, जिसे देख आप जरूर कहेंगे कि सर्कस हो तो बिंगो सर्कस जैसा। 30 अक्टूबर से नागपुर के हुड़केश्वर में शुरू, वह भी वाटरप्रूफ टेंट के अंदर। ऑनलाइन बुकिंग के लिए आज ही संपर्क करें। रोजाना होंगे 3 खेल, समय दोपहर 1 बजे, 4 बजे और शाम 7 बजे। हमारा पता बिंगो सर्कस, ढगे बंगले के पास, हुड़केश्वर रोड, पिपला फाटा रोड, नागपुर।